अकोल्यातून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे। तर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अखेर युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। तर काही जागांवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला जागा वाटपाचा वाद अखेर मिटला। तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। तर यानुसार 80 जागांपैकी राष्ट्रवादी 14 जागांवर निवडणूक लढवणार आहे। मात्र या युतीनंतरही शिंदे गटाची शिवसेना मैत्रीपूर्ण लढतीला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे अकोल्यातील राजकीय समीकरणे अजूनही पूर्णतः स्पष्ट नसल्याचे चित्र आहे। सुरुवातीचा प्रस्ताव हा प्रत्येक प्रभागात एक असा होता। नंतर ते आज माझ्याशी बोलताना 18 सीटा असं ते बोलले होते। आमचं जे शेवटचं बोलणं त्यांची चालू होतं तेव्हा 16 सीटा ±2 अशा पद्धतीने आमचं बोलणं सुरू होतं। शिवसेनेसोबत अजूनही काय स्कोप आहे का उद्यापर्यंत? मैत्रीपूर्णचा पूर्ण स्कोप आहे। परतीचे दोर पूर्णतः कापले गेले असं समजायचं का? मग शिंदेचा विषय नाही, परतीचा दोर कापायचा विषय हा दुश्मनांशी असते। हे तर युतीमध्ये आमचे मित्रपक्ष आहेत आणि शिंदे साहेबांवर आमच्या पक्षाची विश्वासही आहे, श्रद्धाही आहे। त्यामुळे परतीचा दोष हा शब्दप्रयोग नाही म्हणता येईल, परंतु मैत्रीपूर्णकडे वाटचाल आमची सुरू झाली आहे।